नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। अमृत योजना। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंग केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना 6,500 रुपये मिळणार आहेत। ते डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी पात्रता काय आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, त्याच पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे व संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ज्या योजना आहेत त्या संदर्भातील माहिती मिळत राहील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये अमृत योजना टायपिंग असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो mahaamrut.org.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झाली आहे। तर या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईटवरती या ठिकाणी योजना म्हणून जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक अर्थसहाय्य, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा आहे, त्यानंतर ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना आहे, त्यानंतर अमृत बिझनेस योजना आहे, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे। त्याच पद्धतीने या साईडला संगणक टंकलेखन योजना GCC_TBC अशी जी योजना आहे, म्हणजे टायपिंग टंकलेखन म्हणजे टायपिंगचा कोर्स केला आहे त्याची योजना आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संगणक टंकलेखन योजना शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC_TBC व ऑनलाईन लघु रेशन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बळ घटकातील उमेदवारांना स्वयंरोजगार व पैसे मिळणार आहेत। तर त्यासाठी 6,500 रुपये मिळणार आहेत। लास्ट डेट ही 30 एप्रिल 2026 आहे फॉर्मसाठी। तर आता या ठिकाणी सुरुवातीला आपण इलिजिबिलिटी बघूया। तर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघु रेशन परीक्षा उत्तीर्ण झालेला निकालाची प्रत सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक राहील। शैक्षणिक पात्रता 10वी पास, त्यानंतर वय मर्यादा 18 ते 45, त्यानंतर वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे। त्याच पद्धतीत या योजनेसाठी आपण कुठल्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतलेले नसावे याची खात्री पाहिजे। त्यानंतर आधार कार्डची शासंकित प्रत पाहिजे आणि बँकेचे तपशील पाहिजे। बँकेच्या तपशीलसाठी आपलं चेकबुक किंवा बँकेचं पासबुक लागणार आहे। अशा पद्धतीने आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे। तर हे सर्व डॉक्युमेंट्स फॉर्म भरण्यापूर्वी आपण रेडी ठेवायचे मित्रांनो। त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तर या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, त्यानंतर स्वाक्षरी, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आणि शाळा सोडल्याचा दाखला, एवढे 5 डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे। त्यानंतर या योजनेचा बेनिफिट म्हणजे काय फायदा आहे या योजनेचा, तर ते आपल्याला बघायचं आहे। तर या ठिकाणी बेनिफिटवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कॉम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी किंवा इंग्लिश 30, 40, 50 व 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी 6,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही। अशा पद्धतीने आपण मराठी, इंग्लिश, हिंदी टायपिंगचा कोर्स केलेला पाहिजे 30, 40, 50, 60चा। त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस, त्या ॲप्लिकेशन प्रोसेससाठी आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे। त्यानंतर कागदपत्र आपण आपले रेडी ठेवायचे आहे PDF स्वरूपात। त्यानंतर अर्ज सुरू करताना पोर्टल ओपन करून ते व्यवस्थित त्यावरती माहिती वाचून घ्यायची आहे। कागदपत्र अपलोड करायची आहे। त्यानंतर अपलोड झाले आहे की नाही याची खात्री करायची। अर्ज तपासणी करा। अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित फॉर्म बघून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व माहिती वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला स्टार्ट ॲप्लिकेशन असा ऑप्शन आहे। तर मित्रांनो,
त्या ठिकाणी स्टार्ट ॲप्लिकेशनवरती आपण क्लिक करून पण लॉग इन करू शकतो, किंवा या ठिकाणी आपला लॉग इनचा ऑप्शन आहे किंवा रजिस्टरचा जो वरच्या बाजूला ऑप्शन आहे त्यावरती पण आपण क्लिक करू शकतो. तर या ठिकाणी स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. आणि तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रोसीड टू ॲप्लिकेशनवरती क्लिक करू शकतो, किंवा त्या ठिकाणी वरती आपला अप्लाय नाव हे बटन आहे त्यावरती आपण क्लिक करू शकतो. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्व आपले माहिती या ठिकाणी डॉक्युमेंट प्रिपरेशन सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे आपले PDF फॉर्मॅटमध्ये. आधार कार्ड, पॅन कार्ड, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, बँक पासबुक, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो वगैरे सर्व डॉक्युमेंट्स आपले रेडी ठेवायचे. त्यानंतर आय हॅव रीड अबाउट द इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करून प्रोसीड टू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता, किंवा तुम्ही फर्स्ट टाईम युजर असा रजिस्ट्रेशन करायचा तर या ठिकाणी डोंट हॅव अकाउंट रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर या ठिकाणी क्रिएट युअर अकाउंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, कारण त्या मोबाईलवरती आपल्याला मित्रांनो OTP येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, OTP येण्यासाठी कधी कधी थोडा वेळ लागतो, तर थोडा वेट करायचा आहे, वाट बघायची आहे. आणि त्यानंतर OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे. समजा तुम्हाला OTP आला नसेल तर पुन्हा एकदा आपण तो OTP रिसेंड पण करू शकतो बॅकला जाऊन. तर आता या ठिकाणी मला OTP आलेला आहे, तर आता मी या ठिकाणी माझा OTP टाकून घेतो. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपले KYC सक्सेसफुल झालेली आहे. तर या ठिकाणी आपलं ज्या आधारवरती ज्या डिटेल्स आहे, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, व्हिलेज, ही सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेली आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर जिल्हा, आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला मेल ID टाकायचा आहे. तर व्यवस्थित जिल्हा बघून घ्या मित्रांनो. आता मी या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपला जो चालू मेल ID आहे तो मेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर करंट ॲड्रेस, तर या ठिकाणी आपला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे. आणि ॲड्रेस टाकल्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज अ करंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲन्युअल इन्कम आपलं बिलो 8 लाख आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एज्युकेशन आपलं डिग्री, त्यानंतर व्यवसाय नोकरी असेल तर नोकरी, विद्यार्थी असेल तर विद्यार्थी सिलेक्ट करून नेक्स्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करताना त्यामध्ये एक अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, 1 नंबर पाहिजे आणि ॲटलिस्ट 1 कॅरेक्टरचा आपला पासवर्ड पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला स्ट्रॉंग पासवर्ड आपण क्रिएट करून घ्यायचा आहे. तर तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. वरती जो पासवर्ड टाकला आहे तोच पासवर्ड आपण या ठिकाणी खाली टाकून घ्यायचा आहे. आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आणि आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करण्यासाठी गो टू लॉग इन असं टॅब आहे, त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. किंवा वरच्या बाजूला उजव्या साईडला लॉग इनचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून पण आपण डायरेक्टली लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी लॉग इन करताना आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन झालेलं आहे. आपल्याला 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. आपली पहिली स्टेप बेसिक डिटेल्स झालं आहे. त्यानंतर हॉल तिकीट, बँक डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता बेसिक डिटेल्समध्ये फर्स्ट नेम आहे आपलं, या ठिकाणी आपलं मिडल नेम म्हणजे फादर नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर मदर नेम आपलं टाकून घ्यायचं आहे.
मदर नेम टाकल्यानंतर आपला मेल आय डी, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली या ठिकाणी आधारवरून आलेली आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर ओपन कॅटेगरी असेल तर ओपन, कुणबी, ब्राह्मण, सिंधी अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहे या ठिकाणी. तर आपण त्या कॅटेगरी आपल्या सिलेक्ट करून घ्यायची आहे. आपली जी कॅटेगरी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर या ठिकाणी करंट ॲड्रेस आपला आलेला आहे. आपल्याला जो तो एडिट करायचा असेल तर आपण करू शकतो, किंवा आपल्याला न्यू ॲड्रेस असेल तो न्यू ॲड्रेस आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि तो ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेज आहे आपली हॉल तिकीट. तर हॉल तिकीटमध्ये आपल्याला आपण जी एक्झाम दिलेली आहे, समजा ती टायपिंगची मराठी 30 वर्ड्स पर मिनिटची असेल तर ती सिलेक्ट करायची आहे आणि जानेवारी 2026मध्ये दिलेली आहे ती एक्झाम. ती सिलेक्ट करून या ठिकाणी नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता थर्ड स्टेप आहे बँक डिटेल्स. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आहे. तर या ठिकाणी बँक डिटेल्समध्ये आपल्याला बँक नेम टाकून घ्यायचं आहे. आपलं ज्या बँकेत अकाउंट आहे व आपली KYC झालेली आहे, आधार कार्ड लिंक आहे, त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर ब्रँच नेम, त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म अकाउंट नंबर, बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे आणि सर्व माहिती बँकेचे डिटेल्स फिल केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपली लास्ट स्टेज आहे अपलोड डॉक्युमेंट्स. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला फोटो, त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, त्यानंतर अनमास्क आधार कार्ड, त्यानंतर असे आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, पॅन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅन्सल चेक किंवा बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. तुमचं जर नेम चेंज असेल तर गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट, हॉल तिकीट, त्यानंतर आपला जो रिझल्ट आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना मित्रांनो आपल्याला ते PDF, JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही आपली 2 MB पर्यंत पाहिजे. PDF किंवा JPG ची फाईल ही 2 MB पर्यंत पाहिजे. अशा पद्धतीने आपले हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स बरोबर आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पण एक अपलोड करायचा आहे. त्याची लिंक आपल्याला जो फॉर्म आहे त्याची लिंक दिलेली आहे. तर या ठिकाणी क्लिक हिअर ऑर ड्रॅग फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ते डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले आहे त्या ड्राईव्हला जाऊन, त्या पाथला जाऊन ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे आणि ते अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट्स आपण स्टेप बाय स्टेप एक एक डॉक्युमेंट सर्व अपलोड करून घ्यायचे आहेत. आता मी फोटो अपलोड केला आहे तर या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीत आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट सिग्नेचरबरोबर जे काही सर्व डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करण्यासाठी आपल्याला क्लिक ऑर ड्रॅग फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स सेव्ह करून ठेवले त्या पाथला जाऊन ते सिलेक्ट करायचे. असे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे. तो डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला अपलोड करायचा आहे. तो मित्रांनो तो डिक्लेरेशन जो फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला दिला आहे तो आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म, तर तो फॉर्म मी या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे. तर तो सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे. तो डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तो फॉर्म आपण बघून घ्यायचा आहे. तो फॉर्म कसा आहे व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपलं नाव वगैरे सर्व माहिती फिल करायची, आपला ॲड्रेस वगैरे सर्व माहिती फिल करायची, आपली साईन करायची आहे, डेट प्लेस टाकायचं आहे. ती सर्व माहिती फिल केल्यानंतर त्या जी आपलं जे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे त्याचा फोटो काढून तो पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला तो अपलोड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो त्याचबरोबर आपण सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म अपलोड केल्यानंतर आपल्याला आपला जो पॅन नंबर आहे तो पण वरती आपण टाकून द्यायचा आहे. या ठिकाणी वरती दिलेली आहे ती पॅन नंबरची माहिती. तर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म क्लिक ऑर ड्रॅग फाईल, तर या ठिकाणी तो आपण अपलोड करतो आहे. तो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द अबव इन्फॉर्मेशन इज ट्रूवरती
क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपला फॉर्मचा प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. प्रिव्ह्यू बघितल्यानंतर जर आपल्या फॉर्ममध्ये जर काही क्युरी असेल, काही डाऊट्स असतील, काही चुकलेलं असेल तर आपण ते करेक्ट करू शकतो सबमिट करण्याच्या अगोदर. तर या ठिकाणी आता आपण प्रिव्ह्यू बघितल्यानंतर या ठिकाणी तो क्लोज करून घ्यायचा आहे आणि आपला सर्व फॉर्म जर बरोबर असेल तर या ठिकाणी आपण सबमिट ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड केल्यानंतर त्याची जी सॉफ्ट कॉपी आहे ती सेव्ह करायची किंवा त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी वरच्या बाजूला माय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या फॉर्मची स्टेटस आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो, स्थिती आपण बघू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला अमृत योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर फॉर्म भरताना काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.